त्या मॅच मध्ये डॉमिनेट केलं. प्रतिस्पर्धी जय भवानी कोपरोली संघाने अर्थातच ज्यांनी 6चा पाडा पाठ केला होता. ह्या मॅच मध्ये काय घडणार, ही लढाई कोण जिंकणार, या मॅच मध्ये कशा प्रकारचा रिझल्ट असेल. शिवशंभो पाटणेश्वर बॅटिंग करत असताना सलामवीर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील रबित म्हात्रे आणि जयेश पाटील. रबित आणि जयेश उजव्या हाताचे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये या खेळाडूंना आपण पाहतोय. पहिल्या षटकासाठी गोलंदाज असेल मिलिंद कडू, आई गावदेवी धोंडपाडा, राज कडू, वक्रतुंड मित्रमंडळ उपाध्यक्ष जर्सी नंबर 1 यांचा संघ आपण पाहतोय. त्यांच्या विरोधात टीम शिवशंभो पाटणेश्वर मनसे चषक 2025 चौथं पर्व, ज्या पर्वावरती आहे तमाम पेनवासियांना गर्व. टीम कोपरोली कॅप्टन प्लीज आपण व्यासपीठावर यावं. रुपेश दादांनी आपल्याला आमंत्रित केलंय. रुपेश दादांना भेटण्यासाठी आपण यावं. कोपरोली संघाचा कॅप्टन प्लीज. पहिला चेंडू असेल ज्या मॅच मधील. गोलंदाज मिलिंद कडू, राईट आर्म ओव्हर द विकेट. शॉर्ट पिच, शॉर्ट आर्म पूलचा फटका. पहिला चेंडू मात्र पाठवलाय सरळ सीमा पार. 6च्या स्ट्राइक रेटने केले सुरुवात. रबित म्हात्रेचा धमाका षटकार. राहुल पाटील पाटणेश्वर आणि आमचे मित्र राजू यांचं शुभागमन मंचकाच्या दिशेने होत असताना पाहायला मिळेल. खरं तर या A1 जोडीचं स्वागत स्वॅग मध्ये केलंय. पहिल्या चेंडूवर षटकार आलाय. लल्ला वास्कर देखील मॅचचा आनंद घेत असताना त्यांना देखील आपण पाहतोय. त्यांचं देखील वेलकम करूया. मागच्या मॅच मध्ये देखील षटकाराने सुरुवात झाली होती इनिंगची. तशा प्रकारचाच हा सामना देखील राहील का हे देखील पाहावं लागेल. मिलिंद कडूच्या अगेन्स्ट रबित म्हात्रे. हे बॅटल पहिल्या चेंडूवर जिंकलंय रबित म्हात्रेने. आणखीन एक शॉर्ट पिच, आणखीन एक चांगला चेंडू. लॉंग लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होत असताना एक टप्पा. चेंडू मात्र जाईल सीमा पार. रन्स मिळतील 4. चौकार. लल्ला भाईंना आमची विनंती असेल आपण अतिथी मंचकावर यावं. खरं तर सन्माननीय DK साहेबांचा संघ आपण पाहतोय. शिवशंभो पाटणेश्वर, त्यांच्या विरोधात राज कडू अँड कंपनी, आई गावदेवी धोंडपाडा हा संघ. काय जबरदस्त सुरुवात, ड्रीम स्टार्ट, स्वप्नवत सुरुवात ज्याला म्हणतात ना, तशा प्रकारची सुरुवात खरं तर आज करून दिलंय रबित म्हात्रे या खेळाडूने. आधी केलं आक्रमण, तदनंतर दाखवला क्लास. चौकारानंतर आला, षटकारानंतर आला चौकार. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 10. चांगला फटका, एक्स्ट्रा कव्हरला बीट करत क्रॅकिंग कव्हरचा फटका. चेंडू मात्र चालला अलोंग द कार्पेट ढोलीच्या वेगाने. सीमा पार. चौकार. क्रमण फलंदाज रबित म्हात्रे ऑन फायर. 3 चेंडू फेस केलेत, 1 षटकार 2 चौकार. 14 धावा धावफलकावरती आपण पाहिले. खरं तर कॅप्टन जयेश पाटील म्हणाला आम्ही नुकताच प्रॅक्टिस करून आलोत. प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट. सरावाने तुम्ही परिपूर्ण व्हाल. ऑफ स्टिकच्या बाहेर चेंडू होता. लेट कट करायचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. इट्स अ डॉट बॉल. निर्धाव चेंडू पाहायला मिळाले. धावसंख्या स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक सुरू असताना 14 धावा धावफलकावरती. रबित म्हात्रे आणि जयेश पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. सलामवीर, एक्सप्लोजिव्ह बॅट्समन
या ठिकाणी पाहतोय. शॉर्ट पिच चेंडू, शॉर्ट ऑन पूलचा फटका, रोहित शर्मा स्टाईल मध्ये चेंडूला पाठवले डीप मिड विकेट रिजन मध्ये. वन बाउन्स इनटू द डिफेन्स, 4 रन्स. व्हॉट अ सुपर बॅटिंग, धमाकेदार सुरुवात. पॉवर प्लेच्या षटकामध्ये अक्षरशः तोडफोड सुरू आहे. 3 चौकार, 1 षटकार, 1 डॉट बॉल. डान्सिंग राऊंड ऑफ विकेट, क्रॅकिंग कव्हरचा फटका 38 सर्कलच्या आतमध्ये चेंडूला फील्ड केलाय आणि तदनंतर मिसफील्ड पाहायला मिळेल. सिंगल कंप्लीट सेकंडचा कॉल. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये? आवश्यकता होती का ज्या एक्स्ट्रा रनसाठी? DRS. पंच जरूर तिसऱ्या पंचांची मदत घेतील. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून खरं तर आपण पाहूया. रेफर केलं गेलंय. आमच्या ऑफिशियली TV अंपायर त्या ठिकाणी पाहतील खेळाडू सुरक्षित आहे की नाही. पहिल्या चेंडूवर षटकार, तदनंतर चौकार, बॅक टू बॅक 2 चौकार आपण पाहिले. चौथा चेंडू डॉट बॉल राहिला होता. 5व्या चेंडूवर पुन्हा एकदा रबित म्हात्रेच्या बॅटमधून चौकार. खरं तर असं म्हणतात अति घाई आणि संकटात नाही. एका सिंगल च्या एक्स्ट्रा शोधामध्ये कदाचित आपली विकेट गमवेल का? आपण TV स्क्रीनवर देखील पाहू शकता. LED स्क्रीनवर आपण पाहू शकता. रिप्ले टेलिकास्ट मध्ये त्या ठिकाणी फ्रेम बाय फ्रेम दाखवलं जाईल. खेळाडू सुरक्षित असेल. खेळाडू सुरक्षित आहे. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. पहिल्या षटकानंतर धावसंख्या स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. बॅटिंग करत असताना टीम शिवशंभो पाटणेश्वर संघाची टॉस गमावल्यानंतर पहिल्या षटकामध्ये रन्स आल्या एकूण 20 रन्स, लॉस ऑफ 0 विकेट्स. अक्षरशः बरसला गोलंदाजाला रिमांडवर घेतलं रबित म्हात्रे या खेळाडूने. दुसऱ्या षटकासाठी ऑन स्ट्राईकला असेल जयेश पाटील. कोपरोली टीमचा कर्णधार लास्ट कॉल आहे. आपण संपर्क साधा रुपेश दादांसोबत. आम्ही तुम्हाला विनंती करतोय. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज ऋषिकेश कडू. ऋषिकेश कडू या गोलंदाजावर विश्वास दाखवलाय. या गोलंदाजाला प्राचारण केलंय. पाहूया. स्पिनिंग गोलंदाज या ठिकाणी ही स्ट्रॅटर्जी असेल. ऑफ स्टिकच्या दूर चेंडू रीच करायचं होतं. पंचांचा डिसिजन, इट्स अ वाईट बॉल. एक्स्ट्राज मध्ये 1 रन्स ऍड केली जाईल. धावसंख्या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळेल 21. 21 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. पहिल्या मॅच मध्ये जी तोडफोड पाहिली आपण टीम जय भवानी कोपरोली संघाकडून, तशा प्रकारची सुरुवात खरं तर पाटणेश्वर संघाला देखील मिळाले. आणखीन एक स्क्वेअर चेंडू. भावेश बेलोस्कर, सुधागर तालुका विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष आहेत. साहेबांचं शुभागमन काही क्षणामध्ये या मंचकावरती होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. पेन शहर अध्यक्ष या ठिकाणी सुदेश संसारे यांचं देखील शुभागमन मंचकाच्या दिशेने होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. या सर्व मान्यवरांचं आपण करूया मोस्ट वेलकम. या स्पर्धेमध्ये रुपेश दादा पाटील यांच्या वतीने या सर्व मान्यवरांचं करूया आपण हार्दिक हार्दिक स्वागत. 5 षटकार आला. 2 स्क्वेअर चेंडू फेकल्यानंतर थोडं प्रेशर होतं गोलंदाजावर आणि त्या प्रेशर सिच्युएशन मध्ये खरं तर फलंदाजाने मात्र षटकार ठोकला. धावसंख्या एकूण स्कोर कार्ड वरती पाहायला मिळेल 28. 28 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. लेट कट करण्याचा प्रयत्न. बॅट एज अँड टेकन स्पोर्ट्समॅन स्पिरिट. हा खेळाडू स्वतः
क्रीज मधून बाहेर निघालाय. जयेश पाटील बॅक टू द पॅव्हलियन. त्याचप्रमाणे शहर अध्यक्ष सन्माननीय सुदेश संसारे साहेबांचं शुभागमन मंचकाच्या दिशेने होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही मान्यवरांचं आपण करूया या स्पर्धेमध्ये. हार्दिक हार्दिक स्वागत. एक षटक आणि 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. स्ट्रॉंग पोझिशन मध्ये शिवशंभो पाटणेश्वर या संघाला आपण पाहतोय. नेक्स्ट बॅट्समन योगेश पाटील फ्रंटफुटला येत स्ट्रोक्स प्ले करत असताना सिंगल रन्स. ब्लॅक स्क्रीनच्या समोर 1 रन्स जरूर मिळेल शिवशंभो पाटणेश्वर संघाला. एका धाब्याच्या मदतीने धावसंख्या मात्र स्कोर कार्ड वरती पाहायला मिळेल 21, क्षमा असावी 29. 29 धावा धावफलकावरती जरूर आपण पाहतोय. पहिल्या षटकाचा जर का आपण विचार केला तर पहिल्या षटकात तब्बल 20 रन्स आणि या ओव्हरचा जर का आपण विचार केला तर 2 स्क्वेअर चेंडू, 1 सिंगल आणि 1 षटकार अशा एकूण 9 धावा या षटकामध्ये देखील आपण पाहतोय. खरं तर ज्या खेळाडूने भरपूर प्रभावित केलंय तो खेळाडू आता ऑन स्ट्राईकला असेल, रवित म्हात्रे. पुल करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी जागा बनवत असताना खरं तर ऑन साईडला स्ट्रोक्स प्ले करायचा होता परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. चेंडू निघून गेला. इट्स अ डॉट बॉल. भरपूर अवधीनंतर खरं तर आलेला हा निर्धाव चेंडू आपण पाहिला. गोलंदाज ऋषिकेश कडू. शॉर्ट पिच आणि एक कमिट झालं होतं. लॉंग लेग क्षेत्रामध्ये स्ट्रोक खेळायचा होता. बॅट वर आलेला चेंडूला सरळ पाठवले सीमा पार. षटकार. ज्या प्रेक्षकाने झेल पकडलाय आपल्यासाठी पारितोषिक आहे. आपण अतिथी मंचकावर यावं. 100 रुपयाचं कॅश प्राइज या लाडक्या प्रेक्षकाला दिलं जाईल. स्विचिटचा प्रयत्न त्या ठिकाणी सुरू आहे. लॉंग स्टॉपच्या दिशेने चेंडू मात्र येत असताना चेंडू अडवण्यात यश आलं. सिंगल रन्स कंप्लीट. सेकंडचा कॉल. रन्स मिळतील 2 धाबांच्या मदतीने धावसंख्या पाहायला मिळेल स्कोर कार्ड वरती. बॅटिंग करत असताना शिवशंभो पाटणेश्वर संघाची धावसंख्या 37. 37 धाबा धावफलकावरती जरूर आपण पाहतोय. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी जरूर संपलाय. स्ट्रॉंग पोझिशन मध्ये आहे. मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करत असताना शिवशंभो पाटणेश्वर संघाला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. आमचे उत्कृष्ट स्कोरर निकेत पाटील रावे यांचं देखील या स्पर्धेमध्ये खूप चांगलं योगदान राहिलंय. त्यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. त्यांचं देखील आपण वेलकम करूया. बऱ्याचशा स्पर्धांमध्ये ॲज अ स्कोरर म्हणून निकेत पाटील रावे यांना आपण पाहतो. या स्पर्धेमध्ये देखील ऑफिशियली स्कोररची भूमिका त्यांच्याकडे आहे. आज खरं तर समालोचन कक्षामध्ये सुभाष टेंबे, मी स्वतः परमेश पाटील आणि अक्षय पाटील यांचा आवाज आपण ऐकणार आहोत. भावेश साहेबांकडून आयवा कॅच ज्या प्रेक्षकाने पकडले त्यासाठी खरं तर हे 100 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. महाराष्ट्र नवनिर्माण सेना सुधागड तालुका अध्यक्ष आदरणीय भावेश साहेबांकडून हे कॅश प्राइज या लाडक्या प्रेक्षकाला दिलं जाईल. पुढच्या चेंडूवर खरं तर खूप चांगला स्ट्रोक्स पाहायला मिळाला. 3ऱ्या षटकातील पहिला चेंडू. कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना 2 रन्स मिळतील. धावसंख्या 39 या अंकावरती पाहायला मिळेल. 39 रन्स. लॉस ऑफ 1 विकेट. खूप चांगली सुरुवात आणि ती कंटिन्यू ठेवले शिवशंभो पाटणेश्वर संघाने. धावांची गती त्या गतीने खरं तर
सामना पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळाला. शॉर्ट पिच चेंडू होता, शॉर्ट ऑन पूलचा फटका. डीप मिड विकेट रिजन मध्ये चेंडूला पाठवायचं होतं. बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाहीये. इट्स अ डॉट बॉल. फक्त क्रिकेटमध्ये फुटवर्क आणि तुमच्या मोबाईलमध्ये नेटवर्क अतिशय महत्वाचा. आणखीन एक चांगला चेंडू या ठिकाणी जरूर पाहायला मिळाला. खूप चांगलं कमबॅक या षटकामध्ये केलं ओमकार भोईर या गोलंदाजाने. ओमकार भोईरचं खरं तर हे षटक आपण पाहतोय, ज्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवर 2 रन्स आल्या होत्या, परंतु योगेश पाटीलला हात खोलण्याची संधी त्याने दिली नाहीये. षटकातील चौथा चेंडू असेल. शॉर्ट पिच चेंडू जरूर होता. बॅटची टॉपेज घेत बॅकवर्ड क्षेत्राकडे झेल उडाला आणि पकडलाय झेल. फलंदाज योगेश पाटीलचा संपला खेळ. मनसे चषक 2025 चं हे चौथं पर्व आपण पाहतोय. फलंदाज बाद झाला योगेश पाटील आणि तदनंतर चौथ्या क्रमांकावरती जागृत पाटील, एस एस स्पोर्ट्सचे ओनर जागृत पाटील यांना ऑन स्ट्राईकला आपण पाहतोय. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 39, 39 धावा धावफलकावरती जरूर आपण पाहतोय. तिसऱ्या षटकातील हा पुढचा चेंडू असेल. लॉफ करत असताना चेंडू रडार मध्ये होता, त्याला फेकून दिलाय काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये. सीमा पार षटकार. धावांच्या मदतीने धावसंख्या मात्र पाहायला मिळाली स्कोर कार्ड वरती 45. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, लेट कट केला. कबर खरं पॉइंटला बीट करत शॉर्ट पॉइंट रिजन मध्ये चेंडू फील्ड झाला. रन्स आली एक सिंगल. षटक संपलं तिसरं. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी जरूर समाप्त होतोय. 3 षटकानंतर धावसंख्या स्कोर कार्ड वरती आपण जरूर पाहतोय 46. 46 धावा धावफलकावरती जरूर पाहायला मिळतील. टॉस गमावली पहिल्या सत्रामध्ये. बॅटिंग वाट्याला आली शिवशंभो पाटणेश्वर या संघाची आणि तदनंतर अप्रतिम सुरुवात खरं तर शिवशंभो पाटणेश्वर संघाला मिळाली. धावसंख्या स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय 46. अतिथी देव भव. आलेल्या पाहुण्यांचं स्वागत सत्कार करणं हे आमचं आद्य कर्तव्य आहे. ही भारतीय संस्कृती आहे. सुधागड तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय भावेश साहेब मंचकावर उपस्थित आहेत. मी
या स्पर्धेसाठी खरं तर आमचे प्रसिद्ध उद्योजक रुपेश भाईंचे निकटवर्तीय मित्र हर्षलजी पितले साहेबांकडून या स्पर्धेसाठी स्पोर्ट्स सायकलचं पारितोषिक देण्यात आलेलं आहे। मी हर्षल पितले साहेबांचं देखील या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून आभार व्यक्त करेल। थँक्यू सो मच। जाऊया आपण मैदानात। अर्थातच खेळाडू मात्र या ठिकाणी धावबाद होणार आहे। रबित म्हात्रे हा खेळाडू मात्र बाद झालाय। धावसंख्या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळेल 48 48 धावा धावफलकावरती आपण पाहतोय। पुढचा खेळाडू असेल मनीष शिरसाट। नेक्स्ट बॅट्समन मनीष डाव्या हाताचा एक विस्फोटक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल। शेवटचं षटक गोलंदाजी मार्कवर वैभव कडू या गोलंदाजाला आपण पाहतोय, जिकडे पहिल्या चेंडूवरती वाईट चेंडू आपण पाहिला। तदनंतर 1+ विकेट अर्थातच रनआउटच्या स्वरूपाने फलंदाज रबित म्हात्रे हा खेळाडू बाद झाला। अद्याप खरं तर 5 चेंडूंचा खेळ उर्वरित बाकी असेल आणि येणाऱ्या 5 चेंडूमध्ये किती रन्स येतील। अक्षय थले यांच्याकडून मनीषसाठी एका चौकारासाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज। शॉर्ट पिच चेंडू जरूर होता, बॅटची एज घेत चेंडू मात्र पाठीमागे आला। एसटी रक्षकाने पकडला झेल आणि या ठिकाणी जागृत पाटीलचा संपलाय खेळ। बसलाय शिवशंभो पाटणेश्वर संघाला धावसंख्या स्कोर कार्ड वरती 48। नेक्स्ट बॅट्समन समीर। अजय, खरं तर असं वाटलं की समीर मैदानाच्या आतमध्ये आलाय का, परंतु अजय कोहली हा खेळाडू ऑन स्ट्राईकला असेल। षटकातील 4 चेंडूंचा खेळ उर्वरित बाकी असेल। 48 धावा धावफलकावरती जरूर आपण पाहतोय। टॉस गमावल्यानंतर बॅटिंग करत असताना शिवशंभो पाटणेश्वर संघाची धावसंख्या चांगला फटका आहे। काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे। रन्स मिळेल एक सिंगल। सेकंडचा कॉल, थोडी रिस्की रन्स होती परंतु ती कंप्लीट केले। खरं तर दुसऱ्या धावासाठी प्रयत्न दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळाला। सिंगलला कन्वर्ट केलं डबल मध्ये आणि 50 अप 50 धावा स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय। अर्धशतक, हाफ सेंचुरी स्कोर कार्ड वरती पाहायला मिळेल। अद्याप पहिल्या सत्रातील फर्स्ट इनिंग मधले 3 चेंडूंचा खेळ उर्वरित बाकी असेल। ऑन स्ट्राईकला अजय कोहली या फलंदाजाला आपण पाहतोय। स्लॉक करत असताना पाठीमागे क्षेत्ररक्षक आहे, त्याच्या मस्तकाला दस्तक ठोकणारा हा षटकार। चांगला स्ट्रोक्स पाहायला मिळाला। षटकार 6 धावांनी स्कोर फ्लाय झाला, जाऊन पोहोचला एकूण 56। अब तक 56 56 रन्स ऑन द बोर्ड। 56 धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय। काही चेंडूंचा खेळ उर्वरित बाकी असेल। कमालीची फटकेबाजी, कमालीची फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये शिवशंभो पाटणेश्वर या संघाकडून आपण पाहतोय। अजय कोहलीचा धमाका, क्षेत्ररक्षक आहे त्याला बीट करत चेंडू मात्र चाललाय ऑन साइडला, दन 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 करत सीमा पार षटकार।
क्या बात आहे, बॅक टू बॅक सलग 2 षटकार. अजय कोहली पा तिकडून डीके साहेबांचा आवाज आला, आणखीन एक मार. थर्ड इन रो, तिसरा येईल का ही अपेक्षा जरूर असेल. इनिंग मधला शेवटचा चेंडू बाकी असेल. बॉलिंग ट्रॅकवर वैभव कडू, अप्रतिम फटकेबाजी. स्लो करायचा होता, मोठा फटका या ठिकाणी जरूर मारायचा होता. सिंगल रन्स कंप्लीट. सेकंडचा कॉल. काय घडलं मैदानाच्या आतमध्ये, एक्स्ट्रा काही रन्स या ठिकाणी जरूर खर्च करत असताना या टीमला आपण पाहतोय धावबाची संधी. इकडे खेळाडू सुरक्षित आहे का? होय. जिकडे एकही रन्स नव्हती त्या ठिकाणी तब्बल 3 रन्स. कॉमेडी ऑफ इरार्स त्या ठिकाणी पाहायला मिळालं. खरं तर प्रेक्षकांच्या सर्वांच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य आहे. 3 रन्स या ठिकाणी बाईजच्या स्वरूपाने. प्रवीण चांद्रे सर, बॅट कट की बाईज आहे? बाईजच्या स्वरूपाने या 3 रन्स स्कोर कार्ड मध्ये ऍड केल्या जातील. 3 धावांच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळेल 65 आणि टार्गेट सेट केलंय 66 धावसंख्येचं. रुपेशदादा पाटील आयोजित मनसे चषक 2025 आजचा दुसरा दिवस आहे आणि या दुसऱ्या दिवसामध्ये शुभेच्छा देण्यासाठी या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी रुपेश पाटील कोकण ज्ञानपीठचे शिक्षक या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील या ठिकाणी स्वागत केलं जाणार आहे. मी रुपेशदादांना विनंती करतो की आपल्या शुभास्ते आपण त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं आपण या ठिकाणी स्वागत करायचं आहे. रुपेश पाटील कोकण ज्ञानपीठ. बघा, रुपेश पाटील आणि रुपेश पाटील दोनही रुपेश पाटील आहेत. एकमेकाचं स्वागत या ठिकाणी नक्कीच होईल. कोकण ज्ञानपीठाचे सर या ठिकाणी उपस्थित आहेत रुपेश पाटील आणि त्यांचं स्वागत या स्पर्धेचे आयोजक रुपेशदादा पाटील यांच्या हस्ते या ठिकाणी केलं जात आहे. रुपेश पाटील या नावामध्ये खूप काही आहे आपण पाहतोय. दोनही रुपेश पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. तदनंतर या ठिकाणी पाटणेश्वरचे आमचे या ठिकाणी राहुल पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील स्वागत आपण करतोय. रुपेशदादांना विनंती आहे राहुल पाटील आणि राजू पाटील या दोघांचंही आपण या ठिकाणी स्वागत करतोय. त्या स्वागताचा त्या दोघांनी स्वीकार करायचा आहे. पहिल्यांदा राहुल पाटील याचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. ही स्पर्धा सर्वांनाच हवी हवीशी वाटणारी, सर्वांनाच या ठिकाणी कधी एकदा सुरू होते असं वाटणारी ही स्पर्धा आपल्या भेटीला आलेली आहे. काल देखील या ठिकाणी अनेक क्रीडा रसिकांनी या ठिकाणी गर्दी केली होती. अनेक कलाकार मंडळी देखील या ठिकाणी या स्टेजवरती आले होते. पाहुणे मंडळी देखील या ठिकाणी खूप जण या स्टेजवरती आले होते. रुपेशदादा पाटील यांचं प्रेम एवढं आहे की नक्कीच त्यांच्या अगदी शब्दाला ही भुरळ पडते अशी सर्व माणसं असतात आणि त्यांच्या कार्याच्या जोरावरती या ठिकाणी आपण बघतो की अनेक प्रसंग देखील सोडवले जातात. असे एक डॅसिंग नेतृत्व रुपेशदादा पाटील आपल्या समवेत आहेत आणि त्यांनी आयोजित केलेली त्यांच्या मनातील त्यांच्या स्वप्नातील ही भव्य दिव्य डे नाईट क्रिकेट स्पर्धा या पेण तालुक्याला या ठिकाणी एक चांगल्या पर्वणीच या ठिकाणी लाभलेली आहे. तर पुन्हा एकदा रुपेशदादा पाटील यांचं खूप खूप मनापासून मी आभार व्यक्त करतो आणि घेऊन जाणार आहे पुन्हा एकदा मैदानाकडे.
बघा जिंकण्यासाठी धावा गोळा करायचे 4 षटकांमध्ये 66 धावा गोळा करायच्या आहेत। पहिलं षटक P1चं पहिलं षटक टाकण्यासाठी रवी या ठिकाणी आपल्या बॉलिंग पार्क वरती सज्ज झालाय आणि स्ट्राईकला जर आपण पाहिलं तर या ठिकाणी कामेश कडू आणि वैभव कडू हे कडू बंधू या ठिकाणी खेळपट्टीवरती आहेत। पहिला चेंडू या ठिकाणी आपण बघतोय P1चं पहिलं षटक चालू असताना पॉवर प्लेचा फायदा घेत चेंडू लॉंग ऑफच्या दिशेला कार्पेटला घासत जातोय। 4 धाब्यांसाठी येतोय चौकार, आर पार सीमारेषा पार चौकार। ट्वेंटी4 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून अनेक दर्शक या ठिकाणी या सामन्यांचा आनंद घेत आहेत। ते सर्व लाईव्ह प्रेक्षकांचं देखील रुपेश दादा पाटील यांच्या वतीनं मनसे चषकामध्ये मनापासून आपण सहर्ष स्वागत करतोय आणि थेट देखील या मैदानावरती जेवढे प्रेक्षक आहेत त्यांचं पुन्हा पुन्हा कौतुक करावं तेवढं कमी, कारण या स्पर्धेची आपण खऱ्या अर्थानं शोभा वाढवताय। नक्कीच थोड्या वेळामध्ये आपल्याला या ठिकाणी गर्दी पाहायला मिळतील, दर्दी प्रेक्षक गर्दी करून या ठिकाणी असणार आहेत। आपण पाहतोय की चौकारानं खात्याला सुरुवात झालेली आहे। लॉंग ऑफच्या बाजूला या ठिकाणी हा फटका खेळून काढला होता। खरं तर 2 फिल्डर बाहेर असतात ज्यावेळेला पॉवर प्लेचं षटक असतं पहिलं, त्यावेळेला 2 फिल्डर फक्त बाहेर असणार आहेत आणि ते कुठे उभे करायचे हा मोठा प्रश्न असतो। बॅट्समनला देखील या ठिकाणी जर फायदा घ्यायचा असेल तर गॅप सिलेक्शन करून या ठिकाणी एखादा चौकार देखील एखादा षटकार देखील मारता येतो, कारण त्यावेळेला झेल पकडला जात नाही की एखादा बाउन्स होऊन चेंडू सीमारेषा पार देखील होत असतो। आणि यावेळेला मात्र या ठिकाणी या चेंडूवरती कोणताही समाचार नाही, चेंडू मात्र जातो इष्टरक्षकाच्या हातामध्ये। बॅट आणि चेंडू यांच्यामध्ये कोणतीच मुलाखत नाही, संघर्ष करावा लागेल। धावा खूप आहेत, 66 धावा विजयासाठी गोळा करायच्या आहेत त्या धोंडपाडा टीमला। आई गावदेवी धोंडपाडा विरुद्ध शिवशंभो पाटणेश्वर यांच्यामध्ये ही लढत आपल्याला पाहायला मिळते। पुन्हा एकदा तसाच त्याच क्वालिटीचा त्या दर्जाचा क्रिकेटच्या भात्यातील अतिशय उत्कृष्ट असा चेंडू या ठिकाणी गणला जाईल। ज्या वेळेला चेंडू पडतोय खेळपट्टीवरती त्या ठिकाणी बाउन्स होऊन जातोय सरळ इष्टरक्षकाकडे, मध्ये मात्र या ठिकाणी फलंदाज बॅट आणि पॅडच्या मधून किंवा बॅटच्या वरून चेंडू या ठिकाणी सरळ जातोय इष्टरक्षकाच्या हातामध्ये। इष्टरक्षकाने चेंडू अडवलाय पण मात्र फलंदाजाला या चेंडूचा समाचार घेता आला नाही। निर्धाव चेंडूची झाली सांगता, पहिल्या चेंडूवरती चौकार, त्यानंतर लगातार 2 चेंडू डॉट। आता मात्र या ठिकाणी हा फसवायचा होता, थोडंसं व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न गोलंदाजाने केला पण लेग एसटीच्या बाहेर असल्यामुळे पंचांनी दोन्ही हात धरतीला समांतर केले। हा वाईड बॉल आहे, वाईडच्या स्वरूपात एक एक्स्ट्रा धाव या ठिकाणी जोडली जाईल। धावसंख्या होती ती 5। अतिशय सुंदर असं आयोजन आणि नियोजन आपण या ठिकाणी पाहतोय। अनेक दिग्गज मंडळी या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी येत आहेत। या ठिकाणी सरिता जेदेवहिनी यांचं आगमन झालेलं आहे। महिला आघाडी मनसेच्या या पेण शहरातील आहेत सरिता जेदेवहिनींचं देखील या ठिकाणी आपण स्वागत करतोय। नक्कीच या ठिकाणी आमच्या निकिता पाटील वहिनी महिला आघाडी त्या देखील या ठिकाणी मनसेचं चांगलं काम करतायत। महिला नेतृत्व त्यांच्याकडे देखील अतिशय चांगलं काम आहे आणि त्यांच्या समवेत सरिता जेदे या देखील या ठिकाणी आलेल्या आहेत। त्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि वळूया पुन्हा एकदा मैदानाकडे। खरा फटका फसलाय, क्षेत्ररक्षक या ठिकाणी चेंडू खाली आणि महत्वाचा फलंदाज या ठिकाणी बॅक टू द पॅव्हिलियन होईल, तो म्हणजे कामेश कडू। बॅक टू द पॅव्हिलियन, आउट। धन्यवाद। डीजे मास्टरचं देखील कौतुक मी या ठिकाणी वारंवार करेन, कारण चांगली धून तुम्ही या ठिकाणी वाजवताय। कारण मित्रांनो, देहीय साहस असलं तरच या ठिकाणी हे सर्व काही घडू शकतं। कारण दिवसा आपण डेला जे सामने आपण भरवतो ते कोणीही भरवेल, पण डे नाईटच्या स्पर्धा भरवण्याचं काम रुपेश दादांनी गेले अनेक वर्षांपासून ही सातत्यानं केलेलं आहे। गेल्या वर्षी देखील डे नाईटची स्पर्धा त्यांनी भरवली होती आणि यंदा देखील आपल्यासाठी खास खेळाडूंसाठी ही पर्वणी दिलेली आहे। यावेळेला मात्र या ठिकाणी बघा
काय सुंदर फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते। हे विकेटचं जाळं पसरवलेलं आहे आणि या जाळ्यामध्ये एक एक विकेट या ठिकाणी गुंतवला जातोय, एक एक विकेट पकडला जातोय। आणखीन एक विकेट तंबूच्या आसराला जाईल। आलेला फलंदाज अर्थातच ओमकार भोईर खातं न खोलता या ठिकाणी बॅक टू द पॅव्हिलियन होतोय, आउट। म्हणजे ओमकार भोईर याची ही विकेट या ठिकाणी तंबूच्या अस्त्राला गेलेली आहे आणि 2 बाद धावसंख्या या ठिकाणी स्थिरावलेली पाहायला मिळते, ती 6 या अंकावरती। 2 बाद 6, 66 धावा, अजूनही 60 धावा या ठिकाणी गोळा करायच्या आहेत। जर आपण विचार केला तर या ठिकाणी पुढचा चेंडू, हा चेंडू मात्र या ठिकाणी आपण बघतोय फाईन लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण फंबल झालंय। क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावतोय, तोपर्यंत या ठिकाणी चेंडूने मात्र सीमारेषा या ठिकाणी गाठलेली आहे। अंतर खूप होतं आणि इथे मात्र या ठिकाणी आपण पाहतोय फिल्डिंग झाली असती तर धावा वाचल्या असत्या, पण या 4 धावा या ठिकाणी प्राप्त झालेल्या आहेत आणि षटक प्रायमरी षटक या ठिकाणी संपलेलं आहे, प्रिलिमिनरी षटक संपलेलं आहे। फर्स्ट ओव्हर कंप्लीट, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 2 बाद 10, डबल फिगर मध्ये धावसंख्या जाऊन या ठिकाणी पोहोचलेली आहे। अजूनही जर आपण विचार केला तर 18 चेंडू बाकी आहेत आणि 18 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 56 धावांची गरज आहे। 56 रन्स नीडेड, 18 बॉल्स, 18 चेंडू 56 धावा। हिरामण जेदे या ठिकाणी मनसेचे पदाधिकारी आहेत, त्यांना देखील विनंती आहे कृपया आपण स्टेजवरती यायचं आहे। आज ते देखील वरवण्याच्या मैदानावरती खेळ करत होते आणि तिथे देखील त्यांना उत्कृष्ट बॅटिंग त्यांची झाली आम्ही पाहिलेली आहे आणि मॅन ऑफ द मॅचचं किताब त्या ठिकाणी त्यांना मिळालं होतं फर्स्ट मॅच मध्ये। हिरामण जेदे सर, आपण या ठिकाणी असं नसतं व्हायचं आहे। छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावरती चालू असलेली ही भव्य दिव्य शृंखला, ही स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय। प्रदीपचंद्र लेखी व वर्धिष्णू विश्व वंदिता शहा सुनो शिवशेषा मुद्रभद्राय राजते। छत्रपती शिवाजी महाराजांचं हे स्वराज्य आहे आणि स्वराज्याची राजधानी रायगड जिल्हा आणि रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध असलेला हा पेण तालुका गणपती बाप्पाचं माहेरघर म्हणून प्रसिद्ध आहे। अनेक गणेश मूर्ती या ठिकाणी न्यूयॉर्क असेल, थायलंड असेल, अमेरिका असेल, मॉरिशियस असेल, अशा ठिकाणी गणपतीच्या मूर्ती या ठिकाणी जात असतात। यावेळेला पहिल्या चेंडूला लाभ केला, उडवला, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आलाय आणि पुन्हा एकदा पकडलं या ठिकाणी झेल। आता मात्र थोडीशी बिकट अवस्था आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते, ती अर्थातच आई गावदेवी धोंडपाडा संघाची या 66 धावा गोळा करीत असताना आणखीन एक विकेटचा पतंग या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतोय। आणखीन एक विकेट जाईल बॅक टू द पॅव्हिलियन, आउट। मगाशी आमच्या या ठिकाणी आमचे साथी समालोचक परमेश पाटील यांनी सांगितलं की 2 मित्रांचं हे संघ आहेत, एका बाजूला राज कडू, दुसऱ्या बाजूला दत्ता कांबळे डीके यांचा हा संघ या ठिकाणी पाटणेश्वर संघ आपण या ठिकाणी पाहतोय। पण दोघांमध्ये लढत जरी असली तरी मात्र इथे पाटणेश्वर संघाने एक चांगली पकड मजबूत केलेली आपल्याला पाहायला मिळते। यावेळेला मात्र या ठिकाणी जातोय चेंडू डीप मिड ऑफच्या बाजूला, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात, एक सिंगल प्राप्त झाली आणि एका धावेने धावसंख्येमध्ये भर पडते। 66 धावा विजयासाठी गोळा करीत असताना धावसंख्या झालेली 11, 1-1, लॉस ऑफ 3 विकेट्स, 3 बाद 11 धावा। खूप धावसंख्या या ठिकाणी कमी आहे आणि खरं तर खूप धावा गोळा करायच्या आहेत, पण हाणामारी केल्याशिवाय पर्याय नाही। षटकार आणि चौकारांची आताच बाजी, पाऊस पडावा लागेल धावांचा। आताचा चेंडू पुन्हा एकदा लॉंगॉनच्या बाजूला, क्षेत्ररक्षक आहे आणि पुन्हा एकदा झेल। काय कमाल चालले बघा, पकडो कॅच और जीतो मॅच असं हिंदीमध्ये नेहमीच म्हटलं जातं आणि इथे 66 धावा गोळा करीत असताना जशी रेशनला लाईन लागते तशी लाईन या ठिकाणी आपण पाहतोय आई गावदेवी धोंडपाडा संघाची बॅक टू द पॅव्हिलियन अशी लाईन या ठिकाणी लागलेली आहे। तू चल, एक फक्त फटका खेळ, पुन्हा एकदा बाद होशील, अशा पद्धतीने या ठिकाणी समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय। विकेटवरती विकेट चाललेला आहे, 4था विकेट तंबूच्या आसऱ्याला। डीजे मास्टरला संधी देऊया।
गोलंदाज देवेश गोलंदाजी करतोय, आपण पाहतोय इथे मात्र विकेट त्यांनी पहिल्या चेंडूवरती विकेट घेतली, दुसऱ्या चेंडूवरती सिंगल आली, तिसऱ्या चेंडूवरती विकेट घेतलेली आहे. या 3 चेंडूंमध्ये 2 विकेट, 1 सिंगल फक्त दिलेली आहे, खर्च केलेली आहे. देवेश पुन्हा एकदा पेण नगरपालिका विश्रामगृह एंड कडून आताचा चेंडू या ठिकाणी थोडासा टर्न झाला, आपण पाहिला. इथे मात्र या ठिकाणी या चेंडूवरती कोणतेही धाव मिळणार नाहीये, निर्धाव चेंडूची झाली आहे सांगता. ठिकाणी या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी कबड्डीचे आमचे कोच आणि आमचे मार्गदर्शक पांडुरंग पाटील पांडेकाका यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. त्यांना विनंती असेल कृपया आपण या ठिकाणी व्यासपीठावरती यायचं आहे. तसेच श्रीराम पाटील बाळा पाटील यांना देखील या ठिकाणी विनंती आहे कृपया आपण देखील स्टेजवरती मंचावरती यायचं आहे. तसेच या ठिकाणी सर्वांच्या गळ्यातील ताईत कबड्डीचे एक उत्कृष्ट खेळाडू पुष्पा म्हणून समजले जाणारे विकी ठाकूर यांना देखील विनंती आहे कृपया आपण व्यासपीठावरती यायचे. आपला इथे मान सन्मान या ठिकाणी रुपेशदादा पाटील यांच्या माध्यमातून आपला स्वागत या ठिकाणी होणार आहे. तरी कृपया आपणा सर्वांना विनंती आहे ज्यांची नावं घेतलेली आहेत पांडुरंग पाटील, श्रीराम पाटील आणि विकी ठाकूर यांना विनंती आहे कृपया आपण स्टेजवरती यायचं आहे. पुन्हा एकदा देवेशचा हा पुढचा चेंडू राईट आर्म राऊंड द विकेट. फटक्यामध्ये तेवढी जान नाही बघा, या धावा अशा काही येणार नाहीयेत. कारण जर आपण पाहिलात तर एका धावेनं फक्त धावसंख्येचं फलक हे हलतं राहतं आणि धावांचा तेवढा काही या ठिकाणी प्रभाव पडत नाहीये. एका सिंगल धावेनं फक्त एकच धाव वाढलेली आहे. धावसंख्या झाली टोटल 4 बाद 13 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. उर्वरित 12 चेंडू बाकी आहेत आणि जिंकण्यासाठी धावा पाहिजेत त्या म्हणजे 53 धावा. 12 चेंडू 53 धावा. आयोजकांना विनंती जरा लक्ष द्यायचं आहे. आपण पाणी घेऊन जायचं मैदानामध्ये. पाण्याची मागणी केली तर नक्कीच पाणी द्या कारण पाणी हे पुण्य आहे. खरं तर ऑफिशियल ड्रिंक ब्रेक आफ्टर 3 ओव्हर नंतर या ठिकाणी आपण घेतलेलं आहे, पण तरी देखील पाणी मागितलं तर पाणी द्यायलाच पाहिजे कारण पाणी हे जीवन आहे, लक्षात घ्या. आपण बघतोय अतिशय सुंदर असं देखण्या स्वरूपाचं आयोजन प्रकाश झोतातील हे सामने आपण या ठिकाणी घेऊन आलोय. प्रेक्षकांच्या माहितीसाठी चालू असलेला सामना आई गावदेवी धोंडपाडा विरुद्ध शिवशंभो पाटणेश्वर. शिवशंभो पाटणेश्वर संघानं प्रथम या ठिकाणी फलंदाजी केली, धावा गोळा केल्या होत्या. त्या 65 आणि 66 धावांचं लक्ष्य या ठिकाणी उभं केलं होतं आई गावदेवी धोंडपाडा संघासमोर. आई धोंडपाडा संघाचं या ठिकाणी जर आपण विचार केला तर 2 ओव्हर झालेले आहेत आणि 2 ओव्हरमध्ये धावा 13 आलेल्या आहेत आणि अजूनही 2 षटक बाकी आहेत. 2 षटकांमध्ये 53 धावा विजयासाठी गोळा करायचे आहेत, पण 4 विकेट मात्र महत्वाच्या धोंडपाडा संघाच्या तंबूमध्ये या ठिकाणी विकेट गेलेल्या आपण पाहिल्या. 4 गडी बाद झालेल्या आहेत. या ठिकाणी या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी खरोखर तर त्यांना आम्ही आरोग्यदाता असे म्हणतो, असे आपण सर्वांचे लाडके. खरं तर प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये अगदी वेळेवर या ठिकाणी पोहोचणारे आणि सर्वांना आपलंसं करणारे एक प्रेमळ व्यक्तिमत्व. अर्थातच ज्यांनी रायगड जिल्हा परिषदेचं या ठिकाणी पशुसंवर्धन सभापती खरं तर त्यांनी पद भूषवलेलं आहे, असे सन्माननीय माजी सदस्य रायगड जिल्हा परिषद सन्माननीय DB पाटील काकांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. सन्माननीय DB पाटील काकांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती या ठिकाणी येऊन आपण आसनस्थ व्हायचं आहे. रुपेशदादा पाटील यांच्या वतीनं आपलं मनापासून शब्दरूपी सुमनानं प्रथमतः सहर्ष स्वागत करीत आहोत. बघा 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 53 धावा गोळा करायचे आहेत. गोलंदाज वापरलाय दत्ता कांबळे, स्वतः DK या ठिकाणी चेंडू टाकतायत आणि या पहिल्या चेंडूला या ठिकाणी आपण बघतोय की लाभ केला होता, उडवला होता, पण तो चेंडू देखील बाहेर गेला नाही. इथे मात्र सुरेख झेल टिपला गेलाय आणि आता जर आपण या ठिकाणी विचार केला तर या ठिकाणी जे काही विकेट गेलेले आहेत त्या झेलच्या स्वरूपातच विकेट गेलेले आहेत. धन्यवाद. खरं तर ज्यांच्या मूर्ती देश विदेशात जात असतात
असे उत्कृष्ट गणपती कारखानदार, प्रसिद्ध गणपती कारखानदार आमचे दीपकजी समेळ यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे। त्यांना देखील विनंती आहे आपण व्यासपीठावरती यायचं आहे। आपलं देखील मनापासून रुपेश दादा पाटील आयोजित मनसे चषक 2025 मध्ये या डे नाईट स्पर्धेमध्ये आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत। यावेळेला मात्र या ठिकाणी पुन्हा एकदा झेल होतं का तर यस, पकडो कॅच और जीतो मॅच असं म्हटलं जातं आणि इथे एक एक मावळा मात्र या ठिकाणी बाद होतोय तो आपण पाहतोय। धोंडपाडा संघाचा हा खेळाडू या ठिकाणी विकेटवरती विकेट देतोय। आलेला प्रत्येक जण इथे मात्र विकेटवरती टिकत नाहीये, तो आल्या पावली माघारी जातोय। आउट। एकीकडे जसं डे नाईट स्पर्धा आपली क्रिकेटची चालू आहे तर दुसरीकडे रायगड जिल्हा कबड्डीची निवड चाचणी व अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा देखील सुरू आहे। 7 फेब्रुवारी विजयी संघ सत्यनारायण नवेगाव, शिवाई बांधण, मातृछाया कुर्डूस, TBM कारावी, ओमकार वेशवी या ठिकाणी आपण बघतोय। दरम्यान पुन्हा एकदा या ठिकाणी आपण बघतोय विकेटची हॅट्रिक घेतलेली आहे। DK दत्ता कांबळे यांनी या ठिकाणी अतिशय सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली आणि झेलच्या स्वरूपात विकेटवरती विकेट गेलेला आहे। थोडी दयनीय अवस्था, अगदी मार्ग शोधत होता धोंडपाडा संघ पण मात्र या ठिकाणी मार्ग सापडत नाहीये। विकेटवरती विकेट गेलेला आहेत आणि आमच्या सन्माननीय DB पाटील काकांकडून या ठिकाणी 1000 रुपयाचं पारितोषिक दत्ता कांबळे DK यांच्यासाठी या ठिकाणी आलेला आहे। कारण विकेट आपण बघतोय लगातार 3 विकेटची हॅट्रिक त्यांनी या ठिकाणी घेतलेली आहे। त्यांना 1000 रुपयाचं कॅश प्राइज झालंय। सन्माननीय DB पाटील काका यांच्याकडून या ठिकाणी दत्ता कांबळे यांच्यासाठी 1000 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे। खरं तर आपण पाहतोय की पैशाने श्रीमंत असण्यापेक्षा जी माणसं मनाने श्रीमंत असतात ईश्वर त्यांना कुठेच कमी पडू देत नाही। आज अनेक मंडळी या ठिकाणी दानशूर मंडळी देखील उपस्थित आहेत। तसेच बाबू अवास्कर पेन कोलीवाडा यांना आमची विनंती असेल आपण मुख्य अतिथी मंचकावर यावं। खरं तर सन्माननीय DB काकांची उपस्थिती मंचकावर आपण पाहतोय। शांत आणि संयमी नेतृत्व खरं तर ज्यांच्याकडून आपण पाहिलंय, अर्थातच साहेबांची उपस्थिती मंचकावर आणि या स्पर्धेमध्ये सन्माननीय DB काकांचं आपण करूया मनपूर्वक हार्दिक स्वागत। धावसंख्या झालेली आहे 14। आपण बघतोय की खरोखरच एक चांगली पकड मजबूत केलेली आहे शिवशंभो पाटणेश्वर या संघानं। जसं कबड्डी स्पर्धेमध्ये देखील त्यांनी आपलं नाव ज्या 8 संघ पुढे निवड चाचणीमध्ये आलेले आहेत त्याच्यामध्ये शिवशंभो पाटणेश्वर देखील या ठिकाणी आहे, म्हणून त्यांचा खूप खूप मनापासून आभार। यावेळेला मात्र या ठिकाणी पुन्हा एकदा झेल होतोय का बघायचं आहे, पण मात्र त्या ठिकाणी सेफ फटका आहे। क्षेत्ररक्षक चेंडूवरती येणार, चेंडूची उचल करणार, तोपर्यंत दुसरी धाव घेण्याचा या ठिकाणी निश्चित प्रयत्न झाला आणि सक्सेस देखील झालेला आहे। 2 धावा या ठिकाणी प्राप्त झालेल्या आहेत। संघाची धावसंख्या 2 धावेनं वाढेल आणि धावसंख्या झालेली आहे 16 धावा। 66 धावांचा पाठलाग करीत असताना 16 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत आणि अजूनही जिंकण्यासाठी धावा पाहिजेत त्या 50। चेंडू बाकी आहेत, 7 चेंडू 50 धावा, खूप मोठं लक्ष आहे। इथे मात्र या ठिकाणी आपण पाहतोय फलोत्तरमध्ये चेंडू या ठिकाणी ढकलला गेला होता, तो चेंडू मात्र या ठिकाणी उचलेपर्यंत पुन्हा एकदा एक सिंगल प्राप्त झाली, पण एका सिंगल रन किंवा एका धावेनं काहीच फरक पडणार नाहीये। बघा 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 49 धावांची गरज असणार आहे। धन्यवाद। चला वेळ
घालवू नका, कृपया स्पीडअप करायचा आहे, वेळ आपल्यासाठी कोणासाठी थांबत नाही, जरा घाई करा कारण आपल्याला आज या ठिकाणी लवकरच सामने आपल्याला उरकायचे आहेत वेळेमध्येच, त्यामुळे आपण देखील कोऑपरेट करायचं आहे. चला सामन्याला सुरुवात करा. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 49 धावा गोळा करायच्या आहेत. खूप मोठं लक्ष आहे. स्ट्राईकला या ठिकाणी फलंदाज खेळतोय 9 नंबर वरती असणारा विशू भोईर या ठिकाणी आपण पाहतोय. यावेळेला फटका खेळून काढलेला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी थोडासा फंबल झालाय आणि चेंडू जातोय तो अर्थातच दणदणीत खणखणीत षटकार. पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्कवरती. या षटकातला पुढचा चेंडू. खरं तर मॅचमध्ये काही रंगत राहिलेली नाही, फक्त आपण या ठिकाणी खेळाडूचा परफॉर्मन्स पाहतोय. इथे मात्र या ठिकाणी आपण पाहतोय की धाव खेळायला निघाला होता नॉन स्ट्राईकचा फलंदाज, मात्र धाव झालेली नाहीये. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची झाली सांगता. सामन्याची औपचारिकता बाकी आहे. या ठिकाणी एक षटकार आला, त्याच्यानंतर एक चेंडू डॉट गेलेला आहे. 66 धावा जिंकण्यासाठी गोळा करीत असताना या ठिकाणी थोडीशी धडपड आपल्याला पाहायला मिळाली. ज्या विकेट गेल्या त्यामुळेच या ठिकाणी थोडी वाट लागलेली आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला मात्र एक सिंगल खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. एकच मिळेल. एका धावेनं धावसंख्येमध्ये भर पडते. संघाची धावसंख्या टोटल झालेली आहे 66 धावा विजयासाठी गोळा करीत असताना 24 धावा धाव फलकावरती लागलेल्या आहेत. मला या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे की रायगड जिल्हा निवड चाचणी अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेमध्ये शिवशंभो पाटणेश्वर हा 8 संघांमध्ये आहे. खरं तर 16 संघांचा सहभाग होता. त्यामध्ये TBM कारावी, मातृछाया कुर्डूस, शिवाई बांधण, सत्यनारायण नवेगाव, ओमकार वेशवी, शिवशंभो पाटणेश्वर, जय हनुमान धेरण, वरसाई वाशी हे संघांचा सहभाग आहे. धन्यवाद, आपण मला माहिती दिलीत पाटणेश्वर संघाने, त्याबद्दल तुमचा खूप खूप मनापासून मी आभार व्यक्त करतो. अनिल म्हात्रे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. बघा, काल देखील या ठिकाणी सेलिब्रिटी कलाकार आपल्या या स्टेजवरती या ठिकाणी आल्या होत्या आणि आज देखील आपण या ठिकाणी पाहतोय स्मितल अनिल म्हात्रे पेण वाशी गावच्या या मॉडेल आहेत. त्यांचं आगमन या ठिकाणी या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी होत आहे. त्यांना विनंती, आपण व्यासपीठावरती येऊन आपण आसनस्थ व्हायचं आहे. आपलं रुपेश दादा पाटील आयोजित मनसे चषक 2025 मध्ये मी मनापासून स्वागत करतो. आपल्याला विनंती आहे आपण या ठिकाणी आसनस्थ व्हायचं आहे. खरं तर त्यांच्या आपण पाहिलं असाल की इंस्टाग्राम असेल किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपण व्हिडिओ बघितल्या की अनेक कलाकारांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आणि त्यांना प्रत्यक्ष आमंत्रण देखील केलं गेलं आहे. आणि रुपेश दादांवरती असलेलं हे प्रेम, या त्यांच्या कार्याची या ठिकाणी असलेली प्रशंसा हे पाहूनच या ठिकाणी, आणि ही स्पर्धा पेण तालुक्यातील मानाची स्पर्धा असल्यामुळे अनेक सेलिब्रिटी कलाकार या ठिकाणी या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी येत असतात. आणि त्यातीलच एक कलाकार आपल्या पेण वाशीची लावण्य सुंदरी, खरं तर अनेक पारितोषिकं तिनं पटकावलेली आहेत, अशी स्मितल अनिल म्हात्रे हिचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. मनापासून स्वागत करतोय. खरं तर उरण मिस सुंदरी, खरं तर तिने या ठिकाणी पारितोषिक पटकवलेलं आहे. रायगड फोटो सुंदरी पेण विनर ती आहे. तसेच या ठिकाणी प्रिन्सेस ऑफ महाराष्ट्र फर्स्ट रनरअप तिने पारितोषिक पटकावलेलं आहे. मिस मुंबई 2024 मध्ये फर्स्ट रनरअप पारितोषिक पटकावलेलं आहे. प्रिन्सेस ऑफ रायगड 2023 मध्ये फर्स्ट रनरअप त्यांनी पारितोषिक या ठिकाणी पटकावलेलं आहे. अशी स्मितल अनिल म्हात्रे हिचं आगमन या ठिकाणी झालंय. मनापासून सहर्ष स्वागत करीत आहोत. या ठिकाणी पहिल्यांदा चला टॉस साठी यायचंय. पुढचा जो सामना या ठिकाणी लॉर्ड्स मधला पहिला सामना खेळवला जाईल. सॉरी, विजयी संघ